जय जवान जय किसान। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, तुम्हाला वाटत असन आता आपल्याला नापिकीचे पैसे जे कोरडवाहू आहे त्याला 18,000 भेटते, ज्याचं वोल्टाचं आहे त्याला 25,000 भेटते, ज्याचं फळबाग्याचं आहे त्याला 35,000 भेटते, आहे नाही का? तुम्हाला असं वाटते आता इन अकाउंटले पैसे दिवाळीपर्यंत येणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आणि 2 बंदरांनी सांगितलं त्या, बरोबर नाही काय? बरोबर नाही काय? वाटते का तुम्हाला भेटन म्हणून? अकाउंटवर आल्यावर समजून तुम्हाला किती येणार ते समजलं। अकाउंटवर आल्यावर कारण हे सरकार जुमलेबाजचं आहे। ते मंगेश साबळे औरंगाबादमध्ये मंगेश साबळे हा व्यक्ती उपोषण करत होता सिल्लोडमध्ये, गावाचा सरपंच आहे तो। तर त्या कारणामुळं 9 दिवस झालते रक्त वाहत होतं, त्या तोंडातून नाकातून रक्त वाहत होतं। तर त्या कारणामुळं सरकारवर बोजा बसला, सरकारवर दबाव बसलं। त्या कारणामुळं त्या व्यक्तीमुळं आपल्याला नापिकीचे हेक्टरी 50 तर नाही 35,000पर्यंत भेटून राहिले, आहे नाही काय? अरे हा देवेंद्र फडणवीस दिसतो तसा नाही आहे, चालबाजवाला माणूस आहे। तुम्हाला वाटत असन का आपल्याला आता शेतकऱ्याला भेटणार आहे पैसे, तुमच्या अकाउंटला किती येणार माहिती आहे का? चिल्लर येणार, चिल्लर। हेक्टरी 18,000 रुपये म्हटलं ना कोरडवाहूवाल्याले। माय म्हणणं एकच आहे, पाणी तर कोरडवाहूवाल्याच्या वावरात आलं आणि कोणाच्या वावरात आलं? अजून सिंचनवाल्याच्या वावरात आलं आणि बगीचावाल्या फळबागेवाल्याच्या वावरात आलं। नुकसान फळबागेवाल्याला द्यायला लागते, बरोबर आहे। पण एक गोष्ट कायची आहे? निसर्गाची आहे। निसर्ग कोपला होता, त्या कारणामुळं पावसानं असं रंगात आणलं का शेतकऱ्याला पुरं संपून टाकलं, बुडातूनच संपून टाकलं। आणि ज्याच्यापाशी फळबागा असन, लावत असन, तो शेती करत असन, आहे नाही काय? त्याचं अशी किती उत्पन्न असन, त्याचं विचार केला का या गोष्टीचा? ओलितावाल्याचं उत्पन्न किती असन, विचार केला का ह्या गोष्टीचा? इन्कम किती असन, विचार केला घ्यायचा? आणि कोरडवाल्याचं इन्कम पाहिलं का तुम्ही? अरे त्याला कोरडवाल्या वावरावाल्याले त्याच्या वावरात बोर नाही मारता येऊन झालं, त्याला पाणी नाही लावता येऊन झालं। विचार करा तिची परिस्थिती किती नाजूक असन। आणि त्यानं सोयाबीन म्हणा, तूर म्हणा, पराठी म्हणा, त्या कोरडवाल्या वावरवाल्यानं पेरली असन आणि पाण्याच्यामुळं खराब झाली। तर आता कसं 18,000 काय होणार आहे त्या? आणि 18,000 भेटते काय? मला नाही वाटत भेटते म्हणून। तुम्हाला वाटत असेल नक्की कमेंट करून सांगा। अरे हे फक्त काय आहे? शांतता करणं आहे शेतकऱ्याला, कारण शेतकरी पेटला होता, महाराष्ट्रातला शेतकरी पेटला होता। त्या कारणामुळं देवेंद्र फडणवीस साहेब हे फक्त शांतता करत होते। अरे आता हे झाली नाही का 8,500 रुपये म्हणे नाही का? 8,500 रुपये हेक्टरीने देतो पैसे, त्याची एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? एक कोणाकोणाच्या अकाउंटला म्हटलं 2,000, 1,500, 2,100 असे आले म्हटलं पैसे। किती आले? असे पैसे आले। आणि कोणाकोणाच्या वावरात म्हटलं अजून तहसीलदार अधिकारी कोणते गेलेही नाही, पाहणी नाही केली। भरपूर असे गावं सुटले आहे, शहरं सुटले आहे, तर त्यांना पैसेही पण मिळणार नाही। समजलं काय? हे सगळं जुमलेबाजचं सरकार आहे। आणि खरी गोष्ट सांगतो, हे तुम्हाला सांगितलं ना 18,000 रुपये हेक्टरने देणार आहे कोरडवाहूवाल्याला, काही देणार नाही 18,000 रुपये। मी तुम्हाला आता सांगतो, अरे याच्याचे पैसेच नाही आहे। हे लाडक्या बहिणीलेच पैसे देऊन नाही राहिले हे, आणि देऊन राहिले त्यातला बायका कमी करून राहिले। मग विचार केला का तुम्ही? अरे 2-2, 3-3 महिने झाले अजून पगार नाही आले, 2-2, 3-3 महिने झाले पगार नाही आले, विधवाल्याचे पगार नाही आले, निराधार लोकांचे पगार नाही आले। तुम्ही विचार करा, सगळं पगार कुठं गेले, यायचे काय गेले काही समजून राहिलं नाही। आणि हे आपल्याला दिन का 18,000 रुपये हेक्टरनं? 50,000 रुपये हेक्टरची मागणी होती शेतकऱ्याची, ते तर चुल्यात गेली। 18,000 आणि 35,000पर्यंत त्यानं आणलं तिथं। जाऊ द्या, देऊन राहिला पण काही देऊन राहिला म्हणजे काय? अकाउंटला येईन तेव्हा माहीत समजन खरंच देते बाबून। हा अकाउंटला माहीत पडन माझ्या शेतकऱ्यांनो, जेव्हा अकाउंटला आले तेव्हा माहीत पडन काही सरकार ध्यानावर आहे, नाही तर हे शेतकऱ्याचं सरकार नाही, हे भ्रष्टाचाराचं सरकार आहे।
कारण जास्त करून ह्या सरकारनं भ्रष्टाचारच केला महाराष्ट्रात. शेतकरी असो, रस्ते असो, काही असो, भ्रष्टाचार. कारण जुमलेबाजचं सरकार आहे भाऊ, जुमलेबाजचं सरकार आहे. ती किती काय म्हणत असन आम्ही एवढे देतो तेवढे देतो, फक्त काय हे शांतता रोखण्यासाठी चालबाज सरकार आहे हे. कारण शेतकरी उठून पेटला होता, आता दिमाग सटकला होता शेतकऱ्याचा, आता ते रस्त्यावर निघत होते. त्या कारणामुळं देवेंद्र फडणवीसले असं वाटलं की माय बी नाही, आपल्याला शांतता करावं लागं, नाही तर हे तुटून पडणार आणि आपली म्हटलं नेपाळसारखीच गत झाली असती, असं तो म्हणत होता. दिमागात आलं असन त्याच्या, असं तिच्या दिमागात आलं असन ना, का सायचं नेपाळवाणी करण का हे शेतकरी महाराष्ट्रातले, भारतातले शेतकरी करण का नेपाळवाणी, असं तिच्या दिमागात आलं. त्या कारणामुळं त्यानं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तो देऊन राहिला 35,000पर्यंत. भेटन काय इन अकाउंटले का बस सोल्लर आहे, तो देत नाही. सोल्लर आहे देवेंद्र फडणवीस, सोल्लर आहे, देत नाही. मी तुम्हाला आताही सांगतो. कारण जुमलेबाजचं सरकार आहे. त्याने किती कसे वादे केले, असा किती बोलला, काही तथ्य नाही आहे त्याच्या बोलण्याले. कारण त्यानं प्रगती कायच्यात केली, ह्या महाराष्ट्रात प्रगती फक्त नेत्याने केली भाषणात, बाकीचे तथ्य तसेच राहिले. त्या कारणामुळे सांगून झालं मी तुम्हाला माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. कळलं काय? काही पैसे भेटत नाही, काही नाही, फक्त काय आहे तुमच्या अकाउंटला येईन तर 2-3 हजार रुपये 5,000पर्यंत, बस काहीच नाही. समजलं काय? सगळा फोकलट गोष्टी आहे, दुसरं काहीच नाही. जय जवान जय किसान.